आत्ता जस्ट आम्ही वरती आलेलो आहोत. इथे ना चिक्कूचं झाड आहे, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर इथे ना मी आता चिक्कू पाडून ठेवलेत. वरती चढले होते झाडावर आणि चिक्कू पाडलेत. पण मी खाली जे चिक्कू टाकत होते ना, तर मला घरातले बोलले माझे काकीन ते की खाली नको टाकू, ते पिकत नाही. मग मी खाली उतरले. आता इकडे आहे पुदिना, एकदम हिरवा हिरवा गार मस्त पुदिना आहे इथे. तर मला हा घेऊन जायचा आहे संगमनेरला, पण इथे खूप जास्त ऊन आहे. आणि वाव, इकडे कैऱ्या किती छान आल्या आहेत. सावली मस्त झाली आहे इकडे बसायला वगैरे. इथे स्टूल ठेवला आहे बसायला. आणि इकडे पण पुदिना आहे. आणि तुम्हाला सर्वांना माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ना तेल बनवलेलं होतं केसांसाठी. माझे केस खूप जास्त गळत होते, खूप जास्त. तर त्यासाठी ना मला आता इथून कोरपड घेऊन जायचे आहे. अजून माझं ते तेल संपलेलं नाही आहे. इथे कोरपड आहे, मी कोरपड घेऊन जाणार आहे. आणि इकडे जास्वंदीची फुलं पण आहेत, तर जास्वंदीची फुलं पण घेऊन जाणार आहे. आणि इकडे जांभळाचं झाड आहे. आणि इकडे ना कढीपत्ता पण आहे, तर कढीपत्ता पण घेऊन जाणार आहे मी तेल बनवण्यासाठी. आणि ते जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल कसं बनवायचं, तर मग मी मला कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते पुन्हा दाखवेल. आणि माझे केस ना अक्षरशः गळायचे पूर्ण बंद झालेले आहे. अजिबात माझे केस गळते, म्हणजे दोन तीन तर असे नॉर्मली पण गळतातच. पण माझे पहिले केस ना खूप भयंकर गळत होते, आता ते अजिबात गळत नाही आहे. तरी इकडे पण जास्वंदीच्या झाडाला फुलं आहेत. आणि इथे पण कढीपत्ता आहे, तर मी घेऊन जाणार आहे. आता 4 वाजता मला निघायचं आहे. तोपर्यंत मी ही फुलं वगैरे तोडून घेते आणि मस्त गेल्यानंतर तेल बनवते. ते चला, आता पहिल्यांदा ना इकडे हे आहे, काय बोलतात त्याला, पुदिना. आता ह्या पुदिन्याचे ना मी मठ्ठा बनवणार आहे. दादूंना कॉल करते, दादू म्हणजे माझे सगळ्यात छोटे चुलते, त्यांना कॉल करते की दही घेऊन या आणि ह्या सगळ्या बायकांना प्यायला देते. कारण आता सगळ्याजण आहेत इथे, म्हणजे माझ्या चुलत्या, त्यांना देते प्यायला. हो, मठ्ठा कसा बनवायचा ना ते पण मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते, म्हणजे सांगते कसं कसं बनवायचं. तर खूप छान लागतो. आमच्या शेजारी ज्या दादी आहेत ना, तर त्यांचं बघून मी शिकले. तर खूप छान लागतो, मला पण खूप जास्त आवडतो. आता मी दादूला कॉल करते आणि मठ्ठा घेऊन यायला सांगते. गाडीचा आवाज येतो आहे, आय थिंक ते आले वाटतं. नाही आलेत, त्यांना सांगते. तोपर्यंत मी इथला पुदिना घेऊन जाते. ना हात लावायचा नाही, काय होतं माहितीये, चटका बसतो तिथे, करंट बसतो. श्रीऊ, अच्छा, म्हणजे तुला घामाला होता म्हणून तू तिथे गेली होती, हात नाही लावला. ठीक आहे, चालेल. बाळा, हात नको लावा. कशी उभी राहते तू तिथे? हा, कशी बनवते तू तिथे, कशी जाऊन उभी राहते मला दाखव. आता याच्या पुढे जायचं नाही. आता ह्या बायांचा इकडे स्वयंपाक चाललाय. एक भाजीवाली, एक चपात्यावाली. मोठे मठ्ठा प्यायचा का? मठ्ठा बनवू का? मास्तर जेवायच्या काय मटणाची भाजी केली म्हणा. अगं वांग केलंय येड्या. हा, या ना म्हणा इकडे जेव राहिले तुमचे भाऊ. परी चल, परी चला जेवायला. गोल्या चला जेवायला, चला. किती छान मस्त हिरवागार पुदिना आहे. तुम्ही कशाला आले इकडे? पुदिना उपटायला आले? चला मग मला उपटू लागा. हे बघ किती छान आहे, आपण घेऊन जाऊ. हे बघ ना. हो, कर ना. कल तू पण कल. ते डिश मध्ये ठेवायचं. गोलू असं काय उपटतोय तू?
अशा नाही उपटायच्या बाळा. पुदिना छान छान उपटायच्या. हा उपटायच्या. पुन्हा गप्पा आहे मामा. इथं वरती बघ इथं. छोट आहे ग. कुठे यायचं बेबी? इकडे नको येऊ. मीच पडते तू पण पडशील. नानी ए नानी वरची तोड ना. बाळा इकडे नको येऊ तू. आई इथं गुढी बनवली. इथं गुढी होती का ग? गुढी हे का इथं? पण तिथं हार आहे ना. सपोर्टला लावलाय. जाऊ काय? तू चालली का? थांब जरा दम घे मम्मी. चला पाऊस आला. पाऊस पळा 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 पळा. आता एवढे फुलं आमचे तोडायचे राहिले. आता कसे तोडायचे? हा ना. बघू गोल्या किती झाले. बघू गोल्या. बस झाले. बस बस. ये कढीपत्ता आणू चला. हे बघ वीर इकडचे जास्वंदीची फुलं तोडायची होते. बघ खाली आहे. तोडा. चिले पिले बघ. ए डॉगी पिल्या. बघ ना किती पाऊस आहे नाने. बघ ना. हे चला पपई नाही पाडता येणार ना ग. कच्चा आहे ना इकडच्या. ते किती कच्चा आहे पण. वरती हिरव्या हिरव्या. मग नाने तू भुईमुग केला. वा काय घालते? तोडते. गोलू तू पकल मी तोलते. ए नानी इकडं काय रे नाने? हे काय नाने? हापूस हापूस. हे काय? हाता नानी. वीर आंबे नाही ते वेडा. नानी काय हे? कैरा नाही वीर त्या. वीर दुसरंच काहीतरी ते नको तोडू. त्याच्या असे ही निघतात. कापूस निघतो त्याच्यातून. हा आणि मग त्याची ना उशी बनवायची. हा म्हणजे आपण ज्या मऊ मऊ उशा घेतो त्या उशा ह्या याच्यापासून बनतात. आणि हे सुकणार आणि मग नंतर फुटलं की त्याच्यातून कापूस बाहेर येतो. हा बापरे. आणि इकडे ना इकडे हे बघ हे काय पडले ना. याला काय म्हणायचो ग आपण? रिठा. रिठा हे बघा हा आहे रिठा. आणि ना नानी म्हणजे याचं काय करायचे ग पहिले? हे बघ हे वरती आलेलं केस धुवायला कपडे धुवायला हे वाटायचे ना नानी. फोडून पावडर करताना याची जुने लोक करायचे. कशाचा? चिकट काय पण ते फेस होतो ना त्याचा. चिकट चिकट साबण होतो का? वा बघू बघू कसं. चिकट आहे ते. नाकाला लागलं माझ्या पण. नाही तर खाली बघ किती पडलेले ते वीरू. हे बघ वीर. हे बघ हे बघ किती पडलेत खाली. तू अगं खात नाही ते. ते खायचं नसतं. वारं किती सुटलंय. पिल्या चल पिल्या पाऊस आला. हे पण हे मी पहिल्यांदाच बघितला नानी. बघ ना. चल 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 घरी जायचं. घरात चला. तिच्या आपण आहे. आणि कुणाला लागलं काय? नाही नाही ते घरात ठेवलं आपण. ते नंतर घ्यायचं. ते खायचंय आणि हे तेल बनवायलाय बाळा. आता आम्ही ना चाललोय ॲलोवेरा आणायला. तर इथे होता तो थोडासाच होता. तिकडे महादेवाच्या मंदिराजवळ आहे. तिकडे चाललोय आता. चप्पल घाल ना.
परी सँडल घाल वीर, गोलू सँडल घाल. त्या बघ तिकडे तुमची सँडल आहे बघा, तिकडे तिकडे. वरती लागेल, वरती. अयो, वाचली. स्वतःच नको घालायला. माझी सँडल, माझी सँडल. या बघा इकडे जावा जावा काय गप्पा चाललाय यांच्या. मम्मी बसली आहे. काय काय? नाही नाही नाही, ते टाकायचं नाही. त्या हातात पिशवीत आणू आपण. हे बघा यांची तयारी तर बघा. हे बघा हे परीचे शूज काल धुवून काढले मी सापडल्यानंतर. आणि आम्ही यात्रेला गेलो. वीरू शांत बस जरा. तर ना सगळे धुळीने खराब झालेत. आता मी ना याला वॉशिंग मशीन मध्ये टाकते गेल्यावर, तेव्हा ते चांगले निघतील. बरोबर आहे, चल घाल. झालंय आम्ही कोरपड आणायला. चला चला चला. वीरू लागेल, वीरू लागेल. हे बघा हे माझं मंकी. याला ना असं कुठे घुसायचं म्हटलं ना की याला खूप भीती वाटते. हे बघा चाललंय कसं हळूहळू. आणि हा गोलू परीपेक्षा छोटा आहे, तरी गोलू कुठे आणि ही बघा कुठे. हे नाणी विजाले डेंजर कडकडताय ग. चल मी तुला उचलून घेऊ. काय आहे? गुम्मू. भुईमुग आहे, गुम्मू नाही. काय आहे? भेंडी आली. त्याच्या बाजूला भेंडीचं झाड आहे म्हणून भेंडी वाटते ती. नानी काकडीचं झाड आहे ना. तू घरात काकड्या आणल्या ते याचेच आणलेत का? वा. ए ना वीर काकडी बघ, काकडी झाडाला. बघू 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 बघू. तोड बघ कशी तोडतोय. हातात पकडायची असते वीरू. घे चल. चला आता बघा हे दोघं ॲलोवेरा आणायला कुठे चालले. बाई घराजवळची दिली सोडून आणि इकडं ओढ्याला आलेत. घर कुठे बघा, इकडे इकडे घर. आणि घ्यायला कुठे आले, तिकडे ओढ्यातलं पाणी पूर्ण. हे बघा राम 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 चाललंय. कुठे? नाही बाळा, ते बघ दादाला जाता येते का बघ बरं. आणा बाबा तुम्हीच. त्याच्यामध्ये ना मी एवढा पुदिना टाकलाय, 2 मिरच्या टाकल्यात. आता कढीपत्ता आहे, एवढा कढीपत्ता टाकतेय. एवढे जिरे टाकते याच्यात. आणि एवढी कोथिंबीर टाकली आहे धुवून. आता हे सर्व मी ना मिक्सरमध्ये आता बारीक करून घेणार. यात ना आता थोडंसं थंड पाणी ॲड करते. टाकूनच आता याच्यामध्ये ना दही ॲड करायचं. पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचं, फिरवून घ्यायचं त्याला. हे बघा एवढं बारीक पूर्ण झालंय. आता हे एका टोपात काढून घेते. आता यात फक्त आपल्याला पाणी ॲड करायचं. यात ना आता मी चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे. छान मस्त इकडे मठ्ठा माझा रेडी झालाय. तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि टेस्टला कसं लागते मला कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि जोरदार पाऊस चालू झालाय. ढग पण खूप जास्त गडगडत आहे, कारण ना
पाऊसपेक्षा आहे ना ढग जास्त गडगडत आहे आणि आम्हाला निघायचं होतं 4 वाजता आणि अचानक एवढा पाऊस चालू झालेला आहे ना. आता आमचं जाणं कॅन्सल झालेलं आहे. मला उद्या सकाळी होती ऑर्डर मेकअपची, 2-3 ऑर्डर होतात मेकअपच्या आणि नेमकंच पाऊस चालू झाला. आता मला पहाटेच उठून जावं लागेल. बघू शकता इतका आवाज येतोय पावसाचा की बस. आणि इकडे घरामध्ये ना सगळेजण झोपलेत ब्लँकेट घेऊन. आता धुकच फोक आला फोक. आमच्या गावात खूप सारा फोक. आता आम्ही निघालेलो आहोत संगमनेरला. घरी मला सकाळी मेकअपची ऑर्डर होती त्यामुळे वाजलेलेच 6:45-7 झालेत आणि बघा रस्त्याने पूर्ण धुकई, समोर काहीच दिसत नाही. जवळ आलं की मग समोरचं दिसतंय.